हॅलो फ्रेंड्स, सुप्रभात. कसे आहात तुम्ही? आज आपण जरा असा रोमॅन्टिक एपिसोड पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा ही पूर्ण वेळ ऐका. रात्री झोपेत कधी एकमेकांना मिठी मारून झोपले कळालेसुद्धा नाही. आज पहिल्यांदा सकाळी पूजाला जरा लवकरच जाग येते, तर तिला पोटावर थंड हात जाणवतो. जराही हलता येत नव्हतं असं सनी मागूनच मिठी मारून झोपला होता. तसंच पूजा एका अंगावरून मागे वळत, अहो उठा, हात काढा. पूजा चिडतच सनी झोपेतच, बच्चा 1 मिनिट, झोपू दे ना. पूजा, ओ कोण बच्चा, कुठली बच्चा, उठा लवकर. पूजा. सनी डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघतो. ओरडू नकोस ना, बोलून अजून बिलगून झोपतो. तुम्ही इथे काय करताय? पूजा. तूच बोलवलं मला इकडे. सनी डोळे झाकूनच, मी का बोलवेन, मला काही वेळ लागला आहे का? आणि इकडे सोफ्यावर जागा आहे तर. पूजा. सनी काहीच बोलत नाही. उठा हो, तुम्ही मला एवढं खेटून झोपला की या सोफ्यावर तुमच्या पलीकडे अजून एक माणूस सहज झोपेल आणि आला तर आला. तुमचं ब्लँकेट घेऊन यायचं. माझ्या ब्लँकेटमध्ये कशाला येऊन झोपायचं? गप्प बसा, मी झोपेत असते, नशेत नाही. मी का बोलवेन? आधी हे हातपाय काढा. हे माझ्या अंगावर टाकून निवांत झोपलाय. सनीला बाजूला करत पूजा बोलते, पण तो सनी आहे. बाजूला झाला तर खरं ना. तो बाजूला होत नाही बघून मी आईंना सांगणार तुम्ही मला त्रास देता. पूजा. सांग जा. मी पण सांगतो मोठी आई आजीला तुम्हाला शेजारी झोपू देत नाही म्हणून. सनी बिलगून झोपल्यामुळे सनीचा चेहरा पूजाच्या मानेजवळ असतो. पूजाला त्याचे श्वास जाणवत असतात. ती पण शांतच बसते. नंतर पटकन जरासं बाजूला होऊन सनीच्या खांद्याला चावते. लगेच सनी बाजूला होतो. तसं पूजा पटकन उठून सनीच्या पोटावर बसते आणि त्याचे दोन्ही हात बाजूला धरते. परत माझ्या शेजारी झोपा, तुम्हाला सांगते. आता चावले तर दात उमटले असतील, पण नेक्स्ट टाइम रक्त काढेन. पूजा. लक्षात ठेवा. सनी गोड हसतच असतो. हसू नका. पूजा रागातच जवळ जाऊन बोलते. ती पोटावर बसून चेहऱ्याजवळ गेल्यामुळे तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत असतात. पूजा, तू आता माझ्या पोटावर अशा पोझिशनमध्ये बसलीये. मी जरा जोर लावून हात बाजूला केला तर तू माझ्या अंगावर अशी पडशील की डायरेक्ट आपली लिप टू लिप किस होईल. सनी हसतच. पूजा पटकन हात सोडून लगेच उठून निघते. निर्लज्ज झालेत, काहीही बडबड करायलेत. पुटपुटत बाथरूममध्ये जाते तर सनी इकडे हसत असतो. तोही आवरून जिमला जातो. जिममध्ये आधीच करण आणि राज वर्कआउट करत असतात. आज लवकर आलात? सनी. आम्ही रोजच्या वेळेला आलोय. आज तू लेट झालास. करण. सनी वर्कआउट करायला लागतो. थोड्या वेळाने घामाने भिजल्यामुळे सनी टी-शर्ट काढतो. राज जवळच असतो. त्याचं लक्ष सनीच्या खांद्याकडे जातं. तसं तो करणला इशाऱ्यात सांगतो. दोघे हसतात. नंतर राज हळूच, भाई इथे काय झालंय, खांद्याकडे हात दाखवून. तर तिथे चांगलंच लाल झालेलं असतं. सनीला आठवतं पूजा चावल्यामुळे झालंय. सनी कालात असतो. करण राज तसे एकमेकांकडे बघून हसतात आणि काय ते समजून जातात. वर्कआउट झाल्यावर थोड्या वेळाने राज आणि करण घरात येतात तर पूजा डायनिंग टेबलजवळ काहीतरी करत असते. तसं राज आणि करण पूजाकडे बघून हसतच वर जातात. पूजा मनातच, ह्या दोघांना काय झालं? माझ्याकडे बघून असं का हसत होते? मागून सनी येतो. पूजाला बघून डायनिंग टेबलजवळ थांबतो. मला प्रोटीन शेक दे. सनी. बसा, आणते. पूजा प्रोटीन शेक घेऊन येते. ते करण आणि राज माझ्याकडे बघून का हसत होते? पूजा सनीला. ते होय, तू मला खांद्याला चावली ते त्यांनी बघितलं असेल म्हणून. सनी प्रोटीन शेक पीत दुसऱ्या हातात मोबाईल बघत बोलतो. काय? तुम्ही का सांगितलं? शी बाबा, काय विचार करत असतील ते? पूजा विचार करत सनीला. मी नाही सांगितलं, पण त्यांना समजलं असेलच की. सनी बोलतच रूमकडे जातो तर पूजा ब्रेकफास्ट बनवायला जाते आणि थोड्या वेळाने तिचं आवरायला वर जाते. सनी आधीच आवरून लॅपटॉपवर काहीतरी करत असतो. पूजा तिचं आवरून येते आणि आरशासमोर उभं राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत टाय बांधायचा प्रयत्न करत असते. सनी उठून तिच्याजवळ जातो. टेबलला टेकून टाय बांधायला लागतो. आज कशाला टाय बांधून चालली आहेस? सनी. टाय बांधत, ते सरांनी सांगितलंय प्रॉपर युनिफॉर्ममध्ये या. पूजा. तुला अजून टाय बांधता येत नाही? सनी. ती मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत ते करत होती हे बघून. पूजा. शाळेत काय भांडायला शिकवलं का? सनी. ती मोबाईलमध्ये व्हिडिओ बांधून ते करत होती. नका बांधू द्या, माझी मी करेन. पूजा. झाले बांधून, काढू नकोस आता. सनी तिच्या टायला उडतो. पूजा पुढे जाते. तसं सनी कपाळावर किस करतो. पूजा. ती शॉक होते. तोपर्यंत सनी त्याची बॅग घेऊन खाली गेलेला असतो. पूजा एकटीच. मी वेडे आहे का? ते जवळ आल्यावर हँग का होतात? आता तर मी भांडायला पाहिजे होतं. बडबडतच खाली येते. सनी खाली हॉलमध्ये असतो
असे एकटी बडबडते एक दिवस लोक वेडी म्हणतील. सनी तुम्ही तर गप्प बसा. सकाळपासून त्रास देते मला. मी आईंना सांगेन. बघ पूजा चिडतच तेवढ्यात आई समोर येते. काय झालं? कोण कोणाला त्रास देते? आई. सनी हसतो. पूजा बघा ना, हिला साधा टाय बांधता येत नाही. आता मी बांधून दिला. सनी माझ्या युनिफॉर्मला टाय नव्हता, मग घालायची गरज पडली नाही. तर हे बोलतात तुला शाळेत काय शिकवलं? बारीक तोंड करून पूजा आईला हसायला लागते. चला ब्रेकफास्ट करा. आज काय ते ऑडिट आहे ना, उशीर होईल तुम्हाला. आई. दोघे ब्रेकफास्ट करायला जातात. दोघे बसतात. हळूहळू सगळे येतात. शेवटी करण आणि राज येतात. दोघे बरोबर सनी आणि पूजाच्या समोर बसतात. पूजाला तर लाज वाटत असते, तरीही मान खाली घालून खात असते. राज हळूच इराच्या कानात काहीतरी सांगतो. तसं दादा, तुझ्या खांद्याला काय लागले? इरा. तसं सनी राज आणि करणकडे नजर राखून बघायला लागतो. तसं ते दोघे खाली मान घालतात. काय झालं बघू? मोठी आई किचनमधून येत तर प्रिया गालातल्या गालात हसत होती. पूजा मनातच, अय्यो आता काही खरं नाही. सगळ्यांना कळणार मी यांना चावले. काही नाही झालं. सनी पण ब्रो. बोला की तुला काहीतरी झालंय. राज इराकडे बघत. तसा सनी राजकडे रागाने बघत असतो. माझं झालं. पूजा लगेच उठते आणि देवघरात जाऊन पाया पडते. नंतर येऊन सगळ्या मोठ्यांचा पाया पडते. पाया का पडतेस? आज काय आहे का? प्रिया. ते आज ऑडिट आहे. माझं फर्स्ट टाइम आहे ना. सो पूजा. बेस्ट ऑफ लक. सगळे एकत्र म्हणतात. बाहेर येऊन गाडीत बसते. भीती वाटते का? सनी. पूजा काळजी करू नकोस. तू व्यवस्थित हँडलर करशील. हाताला हात घेऊन सनी बोलतो. पण काही चुकलं तर? पूजा. जास्त नको विचार करूस. सगळं नीट होईल. सनी. दोघे थोड्या वेळात कंपनीत पोहोचतात आणि आपल्या कामाला निघून जातात. थोड्या वेळात ऑडिटरचा ग्रुप येतो. मिस्टर रमन सोबत बोलतात आणि ठरवतात की ॲट अ टाईम सगळ्या फ्लोअरवर ऑडिट चालू करणार. त्यामुळे 2 दिवसात संपलं तर लगेच मिस्टर रमन बाहेर येऊन सगळ्यांना सांगतात आणि सगळ्यांना फ्लोअर नंबर सांगून पाठवतात. पूजा आणि सोनाली नवीन असतात म्हणून त्यांना 5 आणि 6 नंबर फ्लोअर दिलेलं असतं. तिथे कमी एम्प्लॉई असतात. पूजा 5व्या फ्लोअरला डायरेक्ट सनीच्या कॅबिनला जाते. सनी काम करत असतो. काय हवंय? सनी. काम करतच मला भीती वाटते. या फ्लोअरला मला एकटीला हँडल करायचं आहे. पूजा अस्वस्थ होत. सनी उठून जवळ जातो आणि दोन्ही हात हातात घेत, सगळी प्रॅक्टिस तर केलीस ना, मग कशाला काळजी करते? सगळं नीट होईल. डोंट वरी. सनी. विश्वास देतो. हो. पूजा. बरं ते आलेत वाटतं. सनी काचेतून बघत. जा बघ. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. पूजा बोलून बाहेर जाते. बाहेर मिस्टर रमनसोबत एक मुलगा असतो. तो जवळपास पूजाच्या वयाचा असतो. सर ओळख करून देतात. ही पूजा या फ्लोअरचे तुमची सगळे डाऊट क्लिअर करेल. मिस्टर रमन पूजाकडे बघून. हे रोहित. मिस्टर रमन. दोघे हसून एकमेकांना हँडशेक करतात आणि कामाला सुरुवात करतात. सगळ्यात आधी सर्व्हर कम्प्युटर चेक करतात. पूजा सुरुवातीला घाबरत उत्तरं देत असते, नंतर व्यवस्थित देते. दुपारी उशिरा लंच ब्रेक घेतात. चल पूजा जेवायला. असे सगळ्यांचं जेवण झालं असेल. मला ही कंपनी होईल. रोहित टाईम बघतो तर 3 वाजलेले असतात. ओके सर. चला जाऊया. पूजा दोघे एकत्रच कॅन्टीनला जेवायला जातात. जेवण झाल्यावर परत कामाला येतात. संध्याकाळपर्यंत अर्धं काम होतं. दुसऱ्या दिवशी उरलेलं काम करू म्हणून ऑडिटर्स निघून जातात. शेवटी टेक्निकल टीम आणि टीम लीडर जातात. नंतर पूजा आणि सनी एकत्रच जातात. राकेश ऑफिसमध्ये चकरा मारत असतो. टीना येते. राकेश रागातच असतो. काय झालं भाई? का बोलवलं मला? टीना मोबाईल बघतच सोफ्यावर जाऊन बसते. तुला बोललो होतो मी पूजापासून दूर राहा. मग का घडवून आणलं ॲक्सिडेंट? राकेश. तशी टीना. तुला कसं कळालं? टीना घाबरतच. मला कळू शकतं तसं सनीलाही कळू शकतं, लक्षात ठेव. राकेश. टीना शांत बसते. मनातच, खरंच मी हा विचारच नाही केला. भाई मी असं करणार नाही. भाई मला यातून बाहेर काढ. मला प्लीज. टीना इनोसंट चेहरा करत. तसं राकेश. जर त्या दिवशी पूजाला काही कमी जास्त झालं असतं तर? सॉरी भाई. आय प्रॉमिस. मी परत नाही करणार. प्लीज भाई. टीना. ओके ओके. यापुढे असं काही केलंस तर मी तुझ्यामध्ये कधीच पडणार नाही, लक्षात ठेव. आणि माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. राकेश वॉर्निंग देत बोलतो. थँक्यू भाई. मी परत काहीच नाही करणार. टीना मिठी मारते. इकडे थोड्या वेळात पूजा सनी घरी पोहोचतात. पूजा रूममध्ये जाऊन फ्रेश होते. बाहेर आरशाजवळ असते. मागून सनी येतो. पूजा आणि सनी दोघे आरशातून एकमेकांकडे बघत असतात. तेवढं तिचं लक्ष सनीच्या शेजारी जातं. तसं मागे वळून मम्मी करून पळायला लागते. सनी शेजारी बघतो तर एक कुत्रं असतं.
सनीला हसू येतं पण ती ओरडत असते आणि ते कुत्रं बरोबर तिच्या मागे पळत असतं. आता ती सनीच्या आजूबाजूने पळत असते. हे कुत्रं कुठून आलं इथे? पूजा रागातच ओरडतच इकडून तिकडे पळत होती. तेवढ्या सनीच्या पायात पाय अडकून सनी आणि पूजा सोफ्यावर पडतात. असं पडतात की सनी सोफ्यावर बसतो आणि त्याच्या बाजूला पूजा पडते. तसं कुत्रं अजून जवळ येतं. पूजा पटकन सनीच्या मांडीवर जाऊन बसते आणि त्याला मिठी मारते. एवढं सगळं फास्ट झालं होतं की आता ह्या सगळ्यात सनी शॉकमध्ये होता. पडला लगेच. पूजा त्यांच्या मांडीवर बसली. तेही मिठी मारून. त्याआधी घालवा, मला भीती वाटते, ते मला चावेल. पूजा डोळे बंद करून घट्ट मिठी करत बोलते. सनी आपला रिलॅक्स होतो. तिला मिठी मारून बसतो आणि कुत्रा त्यांच्याकडे बघत समोरच बसलेले असतं. सनी मनातच कुत्र्याकडे बघून, यार जेरी, तुला तर रोज घेऊन यावं रूममध्ये, नाहीतर रूममध्येच बांधून ठेवा. दार उघडं असतं तेवढ्यात रुद्र आत येतो. जेरी. रुद्र हळू आवाजात हाक मारत येतो. आत येतो तर जेरी शांत बसलेला बघून तो त्याच्याजवळ जातो आणि त्यांच्यासमोर बघतो तर सनीच्या मांडीवर पूजा बसलेली होती आणि सनीही डोळे बंद करून मिठी मारून बसलेला असतो. जेरी. रुद्र मोठ्याने हाक मारतो. तसा सनी डोळे उघडतो आणि पूजासुद्धा. लगेच मागे वळून बघते तर रुद्र जेरीच्या डोक्यावरून हात फिरवत त्या दोघांकडे डोळे बारीक करून बघत असतो. पूजा पटकन खाली उतरते आणि खाली निघून जाते. सनीही लगेच उठून इकडे तिकडे बघायला लागतो. सनी फ्रेश होऊन रुद्राला खाली घेऊन येतो. सगळे जेवण करत असतात. सनी आणि पूजाच्या समोरच राजकरण आणि रुद्र असतात. पूजा एकदाही त्यांच्याकडे मान वर करून बघत नसते. पूजा मनातच सकाळपासून एवढं घडते की लाज वाटते यांच्यासमोर बसायला. हळू वर बघते तर सगळेच त्यांच्याकडे बघून हसत असतात. पूजा मनातच, बापरे, यांना पण सांगितलंय का सगळंच? सगळ्यांना तर नंतर कळतं की काहीतरी जोक झाला म्हणून सगळे हसत होते, तर बाकी सगळे तोंड दाबून हसत होते. सनीला तर कुठे तोंड लपवू असं झालं होतं. मामू मामी का गेली? रुद्र भोळेपणाने सनीला विचारतो. सनी लगेच, मी आलोच तुझ्या मामीला बोलवून. सनी त्याला चेअरवर बसून निघतो तसं सगळे मोठ्याने हसायला लागतात. तर इकडे पूजा रूममध्ये, शिबाई, आज माझा दिवस यातच गेला, किती लाज वाटते. त्यात रुद्राने सगळ्यांसमोर सांगितलं, आता कसं जाणार त्यांच्यासमोर? यांना पण काही कळतच नाही. एकटीच बडबडत असते. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आता याचा पुढचा भाग अजूनच रोमॅन्टिक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या सकाळी पुढचा भाग अपलोड होईल, तो पाहायला विसरू नका. पण आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.